रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। भाविक जनास विचार न सुचे इह आणि पर। म्हणून सद्गुरू अवतार ईशेच्छेने लाभला। वास्तविक इह म्हणजे ऐहिक पारलौकिक आपण बघितलं, साध्या भाषेच जवळचं दिसणं लांबचं दिसणं थोडक्यात, त्याचा विचार सुचायला खरं एवढं अडचण आहे का? खरोखर भूक लागली तर मनुष्याला जेवणाचा विचार सुचतोच, तहान लागली पाण्याचा विचार सुचतो, विचार सुचत नाही आहे असं काही म्हणता येत नाही, किंवा विचार सुचतो आहे फक्त। बरं, तो हा एक दृष्टीचा भाग आहे पण ह्याच्यात न सुचे इह आणि पार। जवळचं आणि लांबचं, आत्ता मगाशी म्हटलं तसं भूक लागली तर माणसाला जेवणाचा विचार, आता काहीतरी जेवणाचा विचार करा असं कोणी सांगायची गरज लागली का त्याला? तो चौकशीतच असतो, किंबहुना वास आधी आलेला आहे की नाही खाली खात्री करतोच, फोडून टाकली की नाही बघतोच, म्हणजे हे सगळं आहे ना, जवळ आहे ना, जवळपास कुठेतरी, म्हणजे होईल थोड्या वेळानं का होईना, 10-15 मिनिटांनी का होईना पण होईल हे त्याला कळतं। तेव्हा आता हे सुचायला काही वेगळा फार विचार करावा लागतो असं नाही, म्हणजे सहजपणे ते सुचतं। यांना या प्रेरणाच आहेत, सरळ सांगायचं तर त्याच्यात फार मोठा विचार करायचं काही कारण नाही, प्रेरणाच आहे, त्याप्रमाणे होतं। फक्त त्यानंतर ज्या वेळेला तो जेवायला बसेल त्यावेळेला निदान काय, त्याला वदनी कवळं म्हणू दे नाहीतर काय म्हणायचं ते म्हणू दे, की निदान अन्नदाता सुखी भव हे त्याला सुचतं का? प्रश्न आहे तो तिथे आहे की कुणीतरी हे अन्न दिलं तो सुखी होऊ दे, एवढं त्याच्या मनात येतं का? मग इह आणि परचा प्रश्न काय येतो? तो यामुळे येतो। आता ज्याने कुणी अन्न दिलं तो थोडा समोर उभा आहे, माझ्या सन्मुख अन्नरूप बनून प्रभू प्रेम हे प्रगटले, कुठे ते बीजे शेतकरी मजूर अवघे सृष्टी तले रावले। काय आपल्याला त्यांचा पत्तासुद्धा कळणं शक्य नाही, कुणी तिथं कष्ट केले, शेतात कोणत्या परिस्थितीत केले, कशात राबला, कोण राबला, त्याला काय मिळालं काय नाही मिळालं, कोणाला न्याय झाला कोणाचा अन्याय काय हे आपल्याला माहिती नाही। जे शेतकरी अवघे मजूर त्या काय आपल्याला त्यातलं माहीत नसतं, पण निदान ते कोणीतरी आहेत आणि त्यामुळे हे इथे आहे ह्याचं स्मरण त्याला त्या घास घेण्यापूर्वी होईल का? का भूक थेट जेवायला लागेल? ती थेट जेवायला लागली की त्याला इह परचा प्रश्न राहिला नाही, फक्त इहच, फक्त जवळचंच दिसते, भूकही जवळ आहे अन्नही जवळ आहे, त्यामुळं ते जवळजवळचीच गाठी आहे फक्त ही। त्यामुळे यात जसं आपल्याकडे ते काय ह्रस्वदृष्टी दीर्घदृष्टी दोष असतात तसं तेवढं जवळचंच दिसतं, लांबचं दिसतच नाही। ते ह्याच्यामागं काहीतरी लांब अजून आहे, करणारा तर असेल, कदाचित घरात असेल तर करणारा दिसेल, तर ते काय त्याला त्याची बुद्धी देणारा किंवा ते सगळं साहित्य देणारा, तो त्याच्यामागे कोणी करणारा, कोणीतरी राबणारा, कोणाचं काय झालं त्या काळात आणि हे आपल्यापर्यंत येऊन पोचलं आहे याची एक नुसती जाणीव म्हणून हे सगळे श्लोक आहेत, की इहपराची जाणीव राहावी। सृष्टीचं कष्टले काय, किती लांब सृष्टीमध्ये काय व्यवहार झाला आणि माझ्या पानात आत्ता हे काय धान्य काय असेल ते येऊन पडलं, काय जे शिजून पडलं येऊन, तर त्याच्यासाठी मला सांगा ती तत्त्वसुद्धा राबली। ते जे काय भात शिजला, जी काय पोळी भाजली, जी काय भाकरी भाजली, तीसुद्धा भाजायला अग्नीच लागला शेवटी, कुठल्याही स्वरूपातलं झालं। कदाचित त्या काळातला आत्ताचा काय फरक पडतो का? ते काही जे गरम व्हायचं ते त्या ओव्हनमध्ये ठेवून होतं असं काही नाही आहे, ते चुलीवरही होतं, गॅसवरही होतं, आता ओव्हनमध्ये होतं, मायक्रोवेव्ह आणखीन काय होईल, पण ते गरमच होतं ना शेवटी, ते तापतं काय ते होतं, त्याची प्रक्रिया होते ना, ती झाल्यानंतर ते सुसेव्य होतं। ते तसं म्हटलं तर भाकरीचे पिठे खायला काय हरकत नाही, जे मी म्हणलेलं असं खायला हरकत नाही, असं खायला हरकत नाही असं जर झालं तर आहे तर खाऊन टाकावं, आपल्याकडे जठराग्नी आहेच की, पण एवढा प्रदीप्त आहे का की त्याची भाकरीच्या पलीकडे तो त्याला देईल शिजवून?
तेवढा नाही आपल्याकडे. ते काम फार मोठ्या माणसांचं आहे. तेव्हा त्यांनी काय साधलं असेल, पाठीवर मांडे वाजणाऱ्यांनी काय साधलं असेल, एवढा सहज विचार आला तरी आपल्या लक्षात येईल की त्यांना काय. आत एक अग्नी होता, ते परेड बाबा म्हणायचे आत अग्नी होता, बाहेर एक अग्नी होता. त्यांनी एक करून टाकला आणि म्हणले भांडी बांधली, त्यात काय अवघड. हे अवघड नाही, हे लांब आहे फक्त. ही खूप लांबची दृष्टी आहे. आपल्याला ऊन पडलं कडक तर सहन होत नाही. वास्तविक तो अग्नी आहे, आत अग्नी आहे. दोघांचं छान जमलं आहे आणि अगदी मस्तपणे प्रवास. काय मस्तपणे प्रवास, कुठं आपल्याला आसरा मिळतो आहे का, कुठं हे होते का, जरा घाम पुसायला होते का, असं आपली अवस्था ती कडेला कुठं सावलीला उभं राहता येते का, होती आहे. मग अग्नीच आहेत ना, हे सगळं आहे, हे जवळचं आहे. ते जवळचं आहे, ते जठराग्नी आहे. तो प्रदीप्त झाल्याबरोबर त्याला लागणारं जे काय खाद्य आहे ते सुद्धा पुन्हा अग्नीच काम करतो आहे. परत तोच शिजवून देतो, तोच भाजून देतो, तीच भाकरी फुटत जाते. तेव्हा तो शांत होणार. मग हे जवळचं आहे, हे जवळचं दिसायला माणसाला फार काही लागत नाही. हे असं जसं जवळचं आहे तसं प्राण्याने असं जवळचं दिसतं की त्याच्यात काय असायचं. माणसं भूक लागली तर जवळात जवळ जे अन्न असेल ते खाणार, जर नसेल तर लांब जाणार, हो की नाही. आपल्या जवळात जवळ असेल तरी जवळ खाईल असं नाही, लांब जाईल. म्हणून विचार करून बघा. तर जवळात जवळ नाही तर समजा काय कारण काय चुलीवर भाकरी भाजली खावी. मग हे दिसायला काही एवढं भाविकजनास विचार इह आणि पर एवढं कसं करायचं कारण काय पडलं. तर हे असं दृष्टीचं सारखं झालं घोटाळा. आता ही जशी एक ऐहिकाची बाजू झाली तशीच ह्या दृष्टीच्या बाजूनी दुसरी त्याला आता माणसाला जवळचं दिसेल, लांबचं दिसत नाही. म्हणजे काय, शेतकरी मी जे शेतकरी मजूर अवघे सृष्टी तले राबले, जगवाया मजला स्मरू किती गुणे अज्ञात जे कष्टले. अज्ञात आहे ते कोणी ते कष्टलेले आहेत एवढं नक्की आहे. हे कष्टाशिवाय हे काही नक्की तयार झालेलं नाही. हे काही इतकं सोपं नाही तयार होणं. जसं आपल्या हातावर आपल्या जांभळा पिकवलं असतं, नाही जमणार ते. त्याला भूमी लागेल, त्याला पाणी लागेल, वारा लागेल, त्याला बीज लागेल, ते सगळं कोणीतरी उगून आणणार लागेल. त्या सगळ्याची जाणीव ज्याला आहे त्याला काहीतरी पलीकडचं दिसलेलं आहे. अन्न तर समोर दिसतं आहे, ते त्याच्या पलीकडचं ज्याला दिसतं आहे त्याची भावना खातानाही बदलती आहे आणि तिचे मुळे पोचणारे विचारही विशाल होत आहेत की हे तिथपर्यंत कुठेतरी माझे ऋण लागतं. ज्यांनी कोणी हे उन्हातान्हात काय केलं असेल, काय पाणी दिलं असेल, काय केलं असेल, बीजे जपली असतील, तिथपर्यंत जाऊन त्याचा विचार पोचला. आणि तो ज्याला पोचला त्याला कधीतरी आज त्याचा विचार शेतापर्यंत पोचला, उद्या मजुरापर्यंत पोचला, उद्या त्याच्या भुकेपर्यंत पोचला, उद्या त्याच्यातल्या भगवंतापर्यंत पोचला, तर कधीतरी त्याच्यातल्या रामापर्यंत पोचला. त्याच्यापर्यंत भगवंत, तो जो कोणी भगवंत आहे, जो त्या मजुरातही आहे, तो त्याला जगवतो आहे, तर त्याच्यापर्यंत पोचेल. पण हे असा प्रवास झाला तर आपल्या दृष्टीला जसं म्हटलं ऱ्हस्वदृष्टी दीर्घदृष्टी, असं की जवळचं दिसेल लांबचं दिसत नाही असं काही फार मोठा दोष आहे का, नसेल. ठीक आहे, आपल्याला आपण ते ॲडजस्टमेंट म्हणून ॲडजस्ट करतो, जवळचं लांबचं ठीक, तेही नसेल. अगदी सामान्य साधी दृष्टी आहे अशी कल्पना करू. तर तो मनुष्य समजा गाडीत बसला आहे आणि चालवतो आहे. मग ह्याच्यानंतर समोर आता इथं बाहेर गेलं की ITI रोडला की माणसाला समजा उजवीकडे वळायचं आहे. 25 फूट तरी आधी त्याला दिसतं की नाही की आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. म्हणजे माणसाला दृष्टी नाही आहे का दूरची, अरे 25 फूट 30 फूट दृष्टी म्हणजे काय अगदी जवळची दृष्टी आहे का. अन्न आणि हे आपलं ताट 1 फुटाचं अंतर आहे, पण 25 फुटाचं आपल्याला दिसतं, 30 फुटाचं दिसतं. मग हे सगळं जर दिसतं तर त्याला पराची दृष्टी नाही असं कसं म्हणता येईल, पलीकडची दृष्टी नाही, लांबची दृष्टी नाही असं कसं म्हणता येईल. त्याला ती आहे, पण ती कशासाठी आहे, फक्त स्वतःच्या कामासाठी आणि सुरक्षिततेसाठी आहे. आज त्या मंदिराचं काय झालं आहे, त्याला काय करता येईल त्याच्यासाठी, याच्यासाठी नाही आहे. भले थेट जाऊन मला अज्ञात जे कष्टालीचे अज्ञातच असतील, पण ज्ञातसुद्धा कोणीतरी असतीलच ना. तर त्या ज्ञातासाठी सुद्धा काप करणं त्याचं कामच आहे ना. तर ते कोणी काय राबलं असेल घरातलं, कोणी आणलं असेल त्यांनी, कुठून आणलं असेल त्याच्याकडे, तर तो त्याचं तरी निदान त्याला तरी म्हणेल की नाही की बुवा तुम्ही तांदूळ चांगला आणला बुवा. दुकानदाराला म्हण तुम्ही बाबा काय जोंधळा चांगला दिला आम्हाला, एवढं तरी त्याला 2 शब्द पोचले तरीसुद्धा त्याला व्यवसाय तर त्याच्या मागे लागला आहे. आपण काय गिऱ्हाईक आहोतच. ह्या संबंधामध्ये कुठे काय फरक पडला. संबंध कसे उंच न्यावेत हे परमार्थात शिकायचं असतं. संबंध व्यवहारात शिकणे हे एक विचार आहे की मी त्यात काय झालं, त्यांनी एवढी किंमत सांगितली, मी दिली की, आता तुम्ही दिली की किंमत दिली, त्याच्यामागे अजून बरंच काही आहे. त्याच किमतीचं तुम्हाला दुसरं धान्यसुद्धा देऊ शकतो, आपल्याला कळणार पण नाही. त्याच किमतीचं तशाच तऱ्हेचं दिसणारं अशा वस्तू बाजारात मिळतात ना आपल्याला. मग त्यावेळेला काही दुकानदार आहेत ते सांगतात की हे जरी तसं असेल तरी हे काही घेऊ नका तुम्ही, हे घ्या. तो सांगणारा कोण.
ते ज्याच्या मनात येतं, ते ज्यांनी हे विचार करून ठरवलं की अरे हा चांगला माणूस आहे, ते ह्याला हे जरी हे दिसलं वरती सगळं अगदी चित्रासारखं चित्र, पाकिटासारखं पाकिट, त्या पोत्यासारखं पोतं सगळं असलं तरी तुम्ही नका घेऊ, हा आमचा धंद्यातला भाग आहे, म्हणजे त्याला माहिती आहे काय ते. मग अशा वेळेला तो आपल्याशी धंदा नाही करत, त्याच्या पलीकडे जाऊन बघतो हा माणूस सांगा तो चांगला कुठून आला. तो दिसत नाही का चेहऱ्यावर माणसाच्या काय चांगलं पण थोडंच अवलंबून आहे, त्याच्या अंतरंगात काहीतरी आहे ते त्याला कळलेलं आहे की अरे हा चांगला माणूस आहे, तर त्याला हा नको द्यायला. मग आपण त्याला समजा त्याला आपल्याला जे दिले आपण त्याला म्हटलं सहजपणे की बाबा तुम्ही आमची सोय केली, छान दिलं, त्यावेळेला काय जोंधळा होता उत्तम होता आणि आम्हाला चांगली भाकरी मिळाली त्यामुळं. तर असं खूप दिवसांनी एखादं वाण येतं, आपण नाही का बघत बाहेर, तसं एखाद्या वेळेला एखादं वाण येतं, एखादा गुळ चांगला येतो, एखादा तांदूळ चांगला येतो, मग असं होतं ना सगळं. मग त्याला एक दोन शब्द समजा म्हटले तर काय आपली वाणी झिजायची आहे का? कितीतरी कामी वाणी झिजते. स्वार्थापायी माझे झिजते शरीर आहे, तशी अवस्था आहे. वाणी कितीतरी निंद्या, कितीतरी प्रापंचिक गोष्टी, काय त्याच्यात काय तथ्य नसलेल्या गोष्टी 10 वेळा उघडल्या 15 वेळा उघडल्या तरी आपलं कोळशासारखं काम आहे. काय चंदन आहे का मला सांगा, की उघडलं की सुगंध आणखीन आणखीन वाढत चालला आहे, असं एखाद्याच्या वाणीचं आहे का काही मला सांगा. जे काय वाणी वापरली त्याच्यातले किती कशासाठी वापरली एवढं जरी नुसतं बघितलं तरी लक्षात येईल की हे इह आणि परत काय म्हणायचं त्यांना. तीच वाणी त्याची अवस्था अशी उगाळून जर समजा दोषाने उगाळली, त्या त्रासाने उगाळली, हे झालं म्हणून उगाळली, आणि उगाळून शेवटी काय होणार, आणखीन जेवढं काळ आहे त्याच्यापेक्षा जास्त उगाळून आणखीन जास्त काळ होणार. मग ह्याच्यासाठी उगाळण्यापेक्षा चंदनाचं काही काम जमेल का? जास्त उगाळलं तर आणखी 4 लोकांना शांती होईल, शांती मिळेल, काहीतरी आपल्याला माहिती आहे की चंदनाचा गुणधर्म आहे ना, मग त्याचा गुणधर्म ते दाखवील. मग असं गुणधर्मासाठी थोडा कोळशातला आणि चंदनातला फरक तरी माणसाला कळायला पाहिजे. दोन्ही उगाळायचीच, दोन्ही त्याचा काहीतरी उपयोगच करून घ्यायचा आहे, ठीक आहे दुसऱ्या कामासाठी असेल पण कशा तरीसाठी उपयोगच आहे ना त्याचा, पण त्यातसुद्धा काहीतरी फरक आहे ना. मग हे उगाळण्यापेक्षा ते जर चंदनासारखं उगाळलं असतं तर आपल्याला काहीतरी नक्की बसल्या जागी मनुष्य जाता येता सुद्धा विचार काय चंदन उगाळत आहे, सहज मनुष्य विचार, हे त्याला कळलं काहीतरी सुगंध पोचला त्याच्यापर्यंत. मग त्यामुळे त्याला त्या चंदनाचा न सांगता सुगंध पोचतो. फुलांचं काम न सांगता होतं. रातराणी फुलली, आपण आता येत आहेत त्यावेळेला तुमच्या घरीसुद्धा जात असाल, कुठेही जात आहेत, कुठेतरी रातराणी फुलली, आपल्याला ही वेळ असते साधारण, तर त्यावेळेला आपल्याला जाणवतं हां रातराणीचं वास छान. आता ती रातराणी काय आपल्यासाठी फुलली का काय झालं काय नाही, तिचं स्वधर्म पाळला तिने, आणि त्यामुळे ती त्या वेळेला आता ह्या संध्याकाळच्या वेळेला ती फुलून आली, त्याचा सुगंध पसरला. मग मला सांगा असं व्यक्तित्वाचं काही आहे का? तर ते परक की जे कोणासाठी म्हणून नाही, जे कोणी भगवंत आहे त्याच्यासाठी हे आहे, ते काही तुम्ही येणार म्हणून फुलत नाही, तुम्ही जाणार नाही म्हणून फुलणार नाही, असं होणार नाही, ते फुलतच राहणार आणि ते त्याची सेवा करत राहणार. तो जो कोणी भगवंत वाटेनं चालला आहे त्याला सहजपणे ते मिळत जातं. असंच जर असेल तर ती दृष्टी जी वळताना आहे माणसाकडे नाही असं नाही, पण ती दृष्टी अशा दृष्टीनं कुठे म्हणून त्याला सूक्ष्म म्हटलं आहे. इह आणि पर आणि दृश्य अदृश्य किंवा स्थूल आणि सूक्ष्म ह्याच्या जोड्या लावल्या सगळ्या, त्या सगळ्यांचा भावार्थ तोच आहे की जरी स्थूल आहे तर हे स्थूलातलं काम झालं, पण त्याच्यातला सुगंध आला तो कशातला मला सांगा. महाराज आपले हे म्हणायचे, मामा महाराज म्हणायचे नाही का की ईश्वर म्हणजे काय तुम्हाला परीक्षा नळीत घालून बघायची गोष्ट वाटली. त्यांचं म्हणणं स्पष्ट असायचं, ठीक आहे तिथे टेस्ट करायची गोष्ट आहे का. आता सुगंध आला माणसाला आनंद झाला, संपलं, तो गेला पुढं 10 पावलं निघून तोपर्यंत, इतका त्याला आनंद देऊन जाणारी गोष्ट आहे. पण फूल असेल जागेवर ते दृश्य आहे, त्यातून निघालेला जो सुगंध आहे, जो त्याचा नैसर्गिक स्वभावतः बाहेर आलेली गोष्ट आहे, ती लोकांना आनंद देऊन गेली, ती किती लोकांना आनंद देऊन गेली हे सुद्धा माहिती नाही. मग मला सांगा त्या ठिकाणी हे जे लौकिक आहे, जे दृश्य आहे, तर त्याच्यातून काय दृश्य निर्माण झालं, तर उत्तम सुगंध निर्माण झाला आणि कुणाच्या तरी चित्ताला प्रसन्नता किंवा आनंद देऊन गेला. बरं झालं की मला सांगा एवढं बघून आपण शिकलं तर लौकिक न सुविचार जो आहे तो काय सुविचार का म्हणले असतील, तर अशा तऱ्हेचा काही व्यक्तिमत्वाला काही सुगंध असू शकतो, आपल्या जगण्याला सुद्धा काही सुगंध असू शकतो. आपल्याकडे साध्या व्यवहारामध्ये म्हणजे इह आणि परत फक्त त्यातल्या इहात सुद्धा आपल्याकडे एखादं कार्य निघालं, एखादं काही अडचण आली किंवा एखादं काही समजा अपघात पाणी काय असे प्रसंग आला समजा, तर आपण एखाद्या माणसाला फोन करतो, तुम्ही जरा येऊन जा, आले आता आलेत ना, आता काय काळजी करायचं कारण नाही, निर्णय योग्य देतील, मार्गदर्शन योग्य करतील, हिताचं असेल ते सांगतील, हे सगळं जे काय आहे ना ते का, तर त्यांचे व्यक्तिमत्व ते आहे. आता ते काय असं काही दाखवते ते का आपल्याला काही की हे आपण रिपोर्ट वगैरे आणतो तसं एवढं चेक करून या, तसं काही त्याच्यातलं काही चांगलं पण चेक करून या म्हणून काय पाठवते का कुठे, काही आपल्याला जाणवतं की आहेत, अनुभवी आहेत, तटस्थ आहेत, शांत आहेत, योग्य निर्णय देऊ शकतील, तर त्याच्याकडे आपण जातो. म्हणजे हे लौकिकातल्या गोष्टीसाठी सुद्धा
तर तिथे पारलौकिकासाठी कुठेतरी जायला नको का? ते जायचं, त्याच्याच जागा ह्या सज्जनगड हिंदोला हे त्याच्याच जागा, की त्यासाठी आपल्याला तिथे जाऊन त्यांनी काय केलं, बरं तिथे जायचं नसेल तर इथे बसून ते प्रेरणा देतातच आहेत आपल्याला. काय इथे जे म्हटलं, भाविक जना सुविचार न सुचे हे आणि पर, आणि सुचत नसे झालं हे बरोबर आहे. का सुचत नसे झालं हे पण शोधून ठेवावं. म्हणजे माहिती असावं, आपल्याला माहीत असेलच, पण तरीसुद्धा कारणं सांगतो. एक तर पहिलं कारण अज्ञान, की इह आणि त्याला लागून पर काहीतरी आहे आणि त्याचा मला विचार करायचा आहे. अभ्यास आहे आणि अभ्यासाचा आनंदही आहे, अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नुसता अभ्यासाचा ठेका चालला आहे, पण अभ्यासातल्या आनंदाचं कुठे काय आढळलं नाही. अभ्यासाचा आनंद नावाचा एक विषय आहे, तो कुठल्या अभ्यासाचा आहे आपण शोधा वाटलं तर काय हरकत नाही. अगदी आपले जे लौकिक विषय आहेत त्याच्यातसुद्धा कितीतरी आनंद असू शकतो, पण ते स्वतःला, आता साधं गणित आहे, गणित शिकवणारा ज्याला स्वतःला गणिताचा आनंद कळलेला आहे, तो ज्या वेळेला शिकवतो त्यावेळेला त्याला गणिताचाच आनंद होतो. त्याला गणित कळतंच हो, ते काय लौकिक आहे ते त्याला कळतं, पण त्याच्याबरोबर गणिताची गोडी लागते. ती जी गोडी लागली ती कुठे लागली, ती कशातही कोणालाही कुठेही, म्हणजे इतकं ते सोपं करून ठेवलेलं आहे. पण ह्याच्यात आता गणिताचा आनंद कुठून तो कुठे दाखवणार? मार्क दाखवता येतील की 100पैकी 92 पडले, काय 98 पडले, 99 पडले, 100पैकी 100 पडले, हे सगळे. पण ते मूळ जो आनंद आहे तो दाखवता येत नाही. पण ह्या 100 मार्कापेक्षा कितीतरी पट तो मोठा आहे आणि कितीतरी पट जीवन समृद्ध करणार आहे. बस आता ज्याला गणिताचा आनंद कळला आहे त्याला 99 आणि 100मध्ये काहीच नाही त्याच्या दृष्टीनं, कारण ते तर सहज होणारी गोष्ट आहे. ज्याचा आनंदच कळलेला आहे ती लौकिकातली गोष्ट कशीही साध्य करता येते. लौकिक त्याच्या खाली आहे, इहे हे खालीच आहे. त्यामुळे आता मला सांगा, आपण अगदी बाकीचं दूरचं मोठं इहन परस सोडा, ज्याला उत्तम स्वयंपाकातलं कळतं समजा, पदार्थ उत्तम म्हणजे काय हे ज्याला माहिती आहे, त्यांनी त्याची प्रक्रिया अभ्यासलेली आहे, त्याला ती करायची झाली तर तो उत्तम चवीला ते आणेलच आणेल. तर त्याला माहिती आहे एवढंच तरी इकडं तिकडं असलं तर तो दुरुस्त करणार. तो 98-99 मार्क असतो, तो स्वयंपाकातला आहे, तो करणार, कारण त्याला उत्तम आनंदाची त्यातली चव जी काय आनंद देणारी आहे ती त्याला माहीत आहे. त्यामुळं तो त्या चवीला तो आणतोच. मग तसं गणित पण त्या चवीला आणता येतं, तसं सगळं सायन्ससुद्धा त्या चवीला आणता येतं. पण सायन्स गणित कुठे डोक्याला, आपल्याला डोक्याला ताप झालेले असतात. ते घोकमपट्टी, ते हे ते सगळं लिहून काढा, पाठ करा, हे करा, सगळा आनंद घालवून बसलो आम्हा अभ्यासाचा. तेव्हा हे अभ्यासातसुद्धा तिकडे आनंद आहे. आता आनंद असेल तर एक आनंदित म्हणजे झालेला आणि त्यामुळं त्याच्यात कौशल्य असलेला एक शिक्षक 100 असे आनंदी विद्यार्थी निर्माण करू शकतो आणि तज्ज्ञ पण त्यातले असे निर्माण करू शकतो. आता याची मर्यादा आहे, हे गणितापुरतं झालं, त्याचं भाषेत काय होईल, त्याचं इतर कशात काय होईल हे सगळे विचार येणारच ना समोर. तसं आपल्या जीवनात इतर संबंधामध्ये काय होईल, माणसाचं करिअर निवडताना काय होईल, त्याच्या कुटुंबात वागताना काय होईल, त्याचं एकमेकाशी जमेल की नाही, हे सगळे पेपरच आहेत सगळे या भाषेत. ते ज्याला प्रत्येक विषयातला असा आनंद कळलेला आहे त्याला ह्यातल्या संबंधातले आनंद पण कळतील, त्याला त्याच्या ध्येयाचा आनंद पण कळेल, त्याला महाराज म्हणजे काय हे पण कळेल. महाराज म्हणजे फुटणं, महाराज म्हणजे पुढं काहीतरी आहे अजून, ते त्याला कळलेलं आहे, त्याला ते कळलेलं आहे. म्हणजे हे आणि पर हे असं आहे. तेव्हा ह्या अर्थाने पलीकडे जाणं. आता ह्याच्यात काय होतं की असं काही असतं हे आधी मुळात तो भूक केलेला असतो, तो जेवतो, पोट भरलं की त्याला झोप यायला लागली की झोप. या पलीकडे जर जात नसेल तर मग त्याला ते लांबचं दिसत नाही, हेच खरं आहे, दुसरं काही नाही. तेव्हा ह्याच्या पलीकडे आनंद आहे, ह्याच्यापुढे करणाऱ्याच्या कष्टांची जाणीव आहे, त्याबद्दल कृतज्ञता आहे, त्याबद्दलचे आपण काही करू शकत असतो तर करण्याची भावना आहे, हे सगळं मिळून पर आहे, पलीकडचं आहे. आता त्या पराचा शेवट आहे तो, म्हणून ते परेश त्याचा ईश आहे तो, ते जे काही पलीकडे राहतं उरतं त्याचा तो शेवट आहे, तो त्याचा स्वामी आहे किंवा त्याची सूत्र हलवणार आहे. जसं लौकिकदृष्ट्या आपल्या व्यवहाराची सूत्र हलवणारं काहीतरी असतं, ते आपल्याला दिसतं, आपण स्वतः ते काम करतो अनेकदा. तर ही जी काय व्यवस्थापन म्हणा, काय म्हणा, नियंत्रण म्हणा, हे सगळं जे काय आहे ते, तर तसं त्याचंही काहीतरी चालू आहे आणि ते त्या पातळीवर गेलं तर ह्याच्यात आपल्याला लक्षात येतं. आपण साध्या भाषेत नेहमी बघत नाही का की अगदी साधं कॉफी आहे, चहा आहे, काय दूध आहे, काय जे असेल ते, समजा एक कॉफी केली, उत्तम कॉफी झाली, एवढीशी बसते माणसाला. हे उत्तमाचं लक्षण आहे की ते अत्यंत कमी पुरतं की नाही, की तेवढं पाहिलं ना की बस समाधान होतं माणसाला. मला असं वाटतं की काही जास्त काही प्यायची गरज नाही. चहा आणि कॉफी साधी गोष्ट आहे, पण तीसुद्धा जास्त प्यायची गरज लागत नाही, कारण ती आनंदाच्या किंवा त्याच्या दर्जाच्या अशा स्थितीला असते की ती तुम्हाला शांती, समाधान काय त्यातून मिळवायचं ते देऊ शकते. हे इतक्या साध्या गोष्टीत घडतं. ज्याला संबंध जीवनाचाच आनंद कळला आहे त्याला काय आणखीन करायची गरज राहील का मला सांग.
त्याला थोडंसं जीवनसुद्धा बास आहे. म्हणजे म्हणून ते जे निसर्गदत्त वगैरे जे म्हणतात तशी ते खरं आहे. म्हणजे एका दृष्टीने आपला ज्ञानेश्वरीत मागे विषय झाला होता ते खरं आहे की खरं आपल्याला त्या मनाने खूप आयुष्य आहे. म्हणजे तसा विचार करता जो भगवंत मिळवायचा आहे तो जर नीट कळला, कुठे मिळवायचं ते कळलं, कुठे विचार करायचा ते कळलं, कुणाकडे जावं हे कळलं, त्यासाठी काय आपण करावं हे कळलं, तर हे आयुष्य खूप झालं. उरलेलं सगळं आनंदातच जाईल. पण माझं सगळ्या त्या गोष्टीत प्रत्येक गोष्टीत घातलेलं मन ते काढायचं आणि ते सगळ्या त्या परीक्षानळीत वगैरे ते ह्याच्यात कसं ते लावलं असं सायन्स तुम्ही लॅब्स वगैरे बघितलं असेल एवढं सगळं भरलेलं असतं. त्यात ह्या बॉटल सगळ्या टाकलेल्या त्याच्यात एवढं द्रव्य टाकलेलं. तसलं आमचं मन सगळ्यात टाकलेलं, ह्याच्यात टाकले त्याच्यात टाकले. काय सांगायचं, ते लोकांच्या घरी डबे ते बाटल्या नसतात का, ह्यात एवढं त्यात तेवढं सारखं ते बदलाबदली परत. तर जरा कमी झालं की लहान डब्यात काढायचं, जरा कमी झालं की त्याच्यापेक्षा लहान डब्यात. राहू दे ना, त्या डब्यात कशाला त्रास. पण दुसरा आला तर त्याला सापडणारच नाही अशी यंत्रणा आहे. जाऊ दे, आम्ही प्रभूजी कसं वाटायचं, आपल्याला काय कळणार आहे. तेव्हा ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे याचं अज्ञान. त्यामुळे तिथून कारणीभूत होतं, तिथून सुरुवात होते. मग नंतर काय होतं तर संस्कार होतात. त्या संस्कारामध्ये मधल्या विशेषतः अशा 5-7 पिढ्या वेळ 5 मिनटं सांगतो. तर हे जे काय आहे ना, तर त्याच्यात मध्ये अशा 5-5 पिढ्या गेल्या आहेत. तुम्ही पिढ्यांचा म्हणून अभ्यास करा, स्वतःच राहू दे, पिढ्यांचा म्हणून अभ्यास करा. त्यांच्यावर जे काही संस्कार झाले ते अशा तऱ्हेच्या अदृष्टाचा किंवा सूक्ष्माचा किंवा पराचं अस्तित्वच न मानणारे आले. त्या संस्काराने घोटाळा झाला. समोर दिसतं आहे ते निळण तांबडण, ते अमुकन तमुकन, लिटमस पेपर घाला, हे करा ते करा, एवढं पुरतं झालं. हे ज्ञान नाही आहे का, आहे, हे विज्ञान आहेच. याला महत्त्व कमी आहे याच्यातला भाग नाही, त्यांनी कुणीही कमी महत्त्व दिलेलं नाही. म्हणून मी मागे आपल्याला एकदा बोललो होतो, त्यांची परत एकदा आठवण झाली म्हणून सांगतो. त्याचा सगळा काय विषय सांगितला नाही त्यांचा, पण एक नक्की की ते ग्रहस्थ स्वतः अत्यंत त्यांनी ठेवणंच सुरुवातीला त्यांनी एक निवेदन लिहिलं आहे. त्या निवेदनात म्हणजे आता नवोदीला ते निवेदन लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये की मी विज्ञानवादी, सुरुवात जशी केलेली आहे विज्ञानवादी, समोर जे दिसतं आहे त्याप्रमाणे सगळं चाललेलं आहे आणि तेच खरं आहे, त्याच्या पलीकडे काही नाही आहे अशी माझ्या मनाची ठेवणं. आयुष्यात म्हटले 2-3 घटना अशा घडल्या, त्याच्याने मला सावधान व्हायला झालं. म्हणजे अशा लोकांना मग शेवटी अशा तऱ्हेनं सावधान झालेले आहेत म्हणजे व्हावं लागलं. त्यांच्याबरोबर त्या काळातलं जे इंटर सायन्स आणि त्यावेळेला हे आत्ता जे हे आलं इंजिनिअरिंग वगैरे आलं, तर त्या काळात त्यावेळेला पहिल्यांदा ते इंजिनिअरिंग आलं. म्हणजे आता ह्या नवरीचे म्हणजे किती वर्ष मागे जाऊन बघायचं ते आपण बघा, 50-60 वर्ष 70 वर्ष मागे बघा. मग त्यावेळेला लक्षात येईल की त्यावेळेला इथून तिकडे जायला जो प्रवेश मिळेल, तर त्यावेळेच्या प्रवेश परीक्षेत त्यांचा जो अगदी वर्गातला हुशार 1 नंबरचा विद्यार्थी होता तो नापास झाला. त्या परीक्षेत काय झालं हे काही कळलं नाही. काही चुकलं असेल परीक्षेत, याचं काय चुकलं का काय झालं काय त्याला कळलं नाही. अपेक्षित होतं, त्यालाही अपेक्षित होतं, पण त्याला काय नाही, तो त्यातनं त्या स्पर्धेतून उडालाच एकदम बाजूला, कारण नापास झाला. म्हटल्यानंतर पुढचं इंटर सायन्स ते जे काय विषय होते तसे, तर त्याच्यात तो पुढे कुठे जाऊ शकला नाही. तेव्हा त्यांना पहिल्यांदा एक झटका दैवाचा बसला. ते म्हटले की असं कसं काय होऊ शकतं. बरं, ते स्वतः पास झाले, त्याला काही झालं नव्हतं, पण तो कसं आहे की दुसऱ्याच्या गाडीला अपघात व्हावा आणि आपण सावध व्हावं तसं आहे ते. काय करणार, ठीक आहे, यातून सावध झालं तरी चालेल, आपली गाडी व्यवस्थित चालेल. पण त्यांना नंतर असं वाटलं त्याचं काय झालं पुढे, तर तो पुढे त्याला आता निराश होणं मनुष्य स्वाभाविक आहे किंवा त्याला धक्का बसणं स्वाभाविक आहे. त्यावेळेला मनुष्य मग देवदेव करतो, काय करतो, कोणाकडे जातो, असं का झालं तसं का झालं, काय जे असेल ते त्यांनी त्याच्या पद्धतीनं तो कुठले तरी गुरु त्याला गाठ पडले, त्यांनी त्याचं उत्तर त्याला सांगितलं. काय प्रारब्धाच्या भाषेत सांगितलं असेल, हे जे काय पर आहे त्या भाषेत सांगितलं असेल, तुझ्या हिताचं काय आहे ते पुढे ठेवलं आहे अशा भाषेत सांगितलं असेल, ते त्याला बरोबर समजावून दिलं. तो शांत झाला, तो पुढे कामाला लागला. ह्यांना वाटलं हा दैववादी बनला आणि हा कुठेतरी जाऊन आता काहीतरी नामस्मरण करतो, कुठल्या तरी गुरूंच्याकडे जातो, अमुक करतो तमुक करतो, असं त्यावेळेला मी त्याला नावं ठेवली. म्हटले त्याने लिहून ठेवले, मी स्वतः नावं ठेवली. मला असं वाटलं की हा दैववादी झाला. त्या दैववादी होणं हे कुठल्याही प्रयत्न मला बसत नाही वगैरे वगैरे, ठीक आहे सगळं. पण तरीसुद्धा त्याच्यानंतरचे पुढे ते लिहिले की पुढे आज मी 20 वर्षांनी असं पाहतो की तसं तो जिकडे जाणार होता ते त्या काळचं इंजिनिअरिंगचं जे फील्ड नवीन निघालं होतं, हे आपल्या रेडिओ आणि टेक्नॉलॉजी वगैरे जे काय होतं, तर लहरी वगैरे, रेडिओ लहरींचं रूपांतर, आंतरराष्ट्रीय नियंत्रण, ह्या विषयात हे पुढे याच्यापर्यंत गेले, फ्रान्सपर्यंत गेले. तिथे 20 वर्ष सर्व्हिस केली. एवढे हे प्रगती झाली. पण ह्यांची पण प्रगती झाली, ते मायक्रोबायोलॉजीमध्ये गेले आणि त्याच्यात त्यांनी डॉक्टरेटपर्यंत काम केलं. ज्यांना असं दैववादी ते समजत होते, त्यांनी स्वतः मायक्रोबायोलॉजीमध्ये डॉक्टरेटपर्यंतचं काम केलं आणि त्याच्यानंतरचं जे पोस्ट डॉक्टरल संशोधन असतं त्यासाठी ते इतके खोल गेले पुढे की त्यांचं आता त्या नोबेलची यादीत आहे. म्हटले ती जी प्रॉस्पेक्टिव्ह यादी आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे.
इथपर्यंत त्यांनी काम केलं. आता मी त्यांना जे देववादी म्हटलं त्याचं काय झालं असं मनात आलं क्षणभर. मग नंतर काय झालं की पुढच्या एका टप्प्यावर ते स्वतःच आजारी पडले. ते काहीही कारणभाव नाही, काहीही नाही, कुठलंही नाही, अत्यंत पहिल्यापासून उत्तम प्रकृती. आणि अचानकपणे जे मी जाग्यावर बसलो तर ते सुद्धा जाग्यावर बसायला सुद्धा म्हणले. माझ्या लक्षात आलं की मला कळलंच नाही की मला काही होणार आहे. माझे जे त्या काळातले म्हणजे त्यांचे जे त्या काळातले फ्रान्समधले जे इतर मित्रमंडळी होती त्याच्यात काही डॉक्टर्स होते. तर त्या डॉक्टर्सनी त्यांना सांगितलं की तुम्हाला काहीतरी धोका दिसतो आम्हाला. त्यांनी सावध केलं म्हणून 3 दिवस आधीच यांना त्यांनी काही सांगितलं की आम्हाला हे वाटतंय तर तुमच्या हितासाठी आपण काही करून बघूया. आता ती माणसं इतकी ट्रस्टेड आणि यांच्या पठडीत बसणारी, विज्ञानाच्या पठडीत बसणारी असल्यामुळं त्यांनी त्यांचं ऐकलं आणि त्यांना वेळेत सल्ला दिला आणि त्यांना बायपास करायला लागले. त्यावेळेला अक्षरशः जीवावरचं संकट होतं. ते म्हणले मी जर 3 दिवस पुढे गेलो असतो तर मी मागे आलोच नसतं कधी. इतकं ते गंभीर होतं. पण त्यांना बुद्धी कोणीतून सुरुवात झाली. ते जे बसले जागेवर एकदा ते 3 वर्ष जाग्यावर बसले आणि त्यावेळेला जो मला एकांत मिळाला त्यावेळेला मी संबंध जीवनाचा विचार केला की आत्तापर्यंत मी काय काय केलं. मग त्यांना हे इह आणि परत सापडलं. मग बाबांचं अध्यात्म दर्शन सापडलं. मग महाराजांची प्रवचनं सापडली. मग याची सांगड सापडली आणि लक्षात आलं की अरे आपण बावल्यासारखे झालेले आहोत. आपण जे काम करतो ते जरूर करावं पण त्याची मर्यादा लक्षात ठेवून करावं. ह्याच्या पलीकडे आपल्या हातातलं काम नाही आहे. त्याच्या पलीकडे कोणीतरी अजून ह्याचा करता आहे. तेव्हा खऱ्या कर्ते असे ओळखावे. आज समर्थांचे स्मरण आहेत तर खऱ्या कर्ते असे ओळखावे. ह्यातलं जे आहे ते म्हणले मला नंतर आता मला ह्याच्यावरनं कशावरनं आठवण झाली आणि ह्यांना हे सगळं माहीत असतं. म्हणजे पराचं म्हणून एक जग आहे. पर अदृष्ट ज्याला तुम्ही काय सूक्ष्म म्हणा वाटलं तर. सूक्ष्म म्हणण्यामध्ये सुद्धा ते दिसू शकेल अशी एक भाव आहे म्हणून तुम्हाला सूक्ष्म शब्द फारसा पसंत नाही एवढा म्हणजे वैयक्तिक आहे तुम्ही काही समजा. पण अतिसूक्ष्म म्हणा काय म्हणायचं म्हणा. आता आपण हे म्हणलं नाही, अणू म्हणलं नाही आणि नंतर परमाणू म्हटलं. आता काय म्हणायचं आता परमाणू काय म्हणायचं का. तर त्याच्याही पलीकडे आता ते गेलं तेव्हा आता त्याचं विभाजन अशक्य झालं किंवा अजून जर विभाजन शक्य झालं तर त्याला काय म्हणायचं हाही प्रश्न पडेल. तर तसं हे सूक्ष्माचं झालं. तसं सूक्ष्माचं एक स्वतंत्र जग आहे. जसं आमचं हे सगळं दृश्य जग आहे त्याच्यामधले आपले व्यवहार त्याच्यात आपण गुंतून गेलो ते वर बघायला सवडत नाही माणसाला. कधी चुकून पहावे नभ वाटे नव्हे तशी अवस्था झाली. वर आबळ होतं काय कोणा टोक किती वर्ष तसंच आहे. तशी परमेश्वराची त्या सूक्ष्म जगाची अवस्था झाली. आपल्याला ते सूक्ष्म जग दिसतच नाही कधी. ते जर बघितलं गेलं तर मनुष्याला त्याचं भान ठेवून तो जमिनीवरच जगेल. ही खरी परमेश्वराची यंत्रणा आहे. त्याने आकाशाकडे पाहावं आणि जमिनीवर जगावं. विज्ञानाचा हात धरावा आणि हे जे अध्यात्म आहे ते डोक्यात ठेवावं बरोबर. म्हणजे त्याचा प्रवास बरोबर ह्याचं एक संतुलन आहे असं त्यांनी शेवटी सांगितलं. तर ते सांगताना नंतर त्यांना ही जेव्हा शांतपणे चित्ताने त्याच्यासाठी तेवढं शांत चित्त धक्क्यामुळे मिळालं. आपण विचाराने घ्यावं ना. विचाराची होय समाधान समर्थाने म्हटलेले या जगामध्ये विचाराने समाधान होण्यासारखं आहे तर कशाला तुम्ही बाकीचं हे करता. एवढे ग्रंथ लिहून ठेवले एवढे लिहून ठेवले धक्क्याची न्यायची कशाला वाढ बघता. हे धक्क्याचं जग आहे हे असं धक्के खात राहणार आहे. तिथे एकही धक्का बसलेला नाही एक भाषणे शक्यता नाही. कारण सूक्ष्म ते जग हे चालवते जग त्यामुळे तिथं काही होत नाही. तेव्हा ते जे जग आहे त्या जगाची तिथे एक स्वतंत्र व्यवहार आहे. त्याच्यात तुम्हाला जाता येतं. कुणालाही प्रवेश आहे. कुणीही एक नामाचा धागा धरेल आणि त्या बस तिथे जाऊन पोचेल. एक साधा अगदी सोपं सगळं एक नाव झालं राम नामांकित काळं घालू पाया तळी. काय चेष्टा आहे का मला सांगा. 1 मिनिट आपल्याला आपला मृत्यू मागे पुढे नाही करता येत आणि हे सांगतात काळं घालू पाया तळी. राघोबाचे शरणागत झालो रामनामांकित त्यामुळे आम्ही काळं घालू पाया तळी इतकंच समोरचं सांगू शकतात किंवा ही सगळी मंडळी हे सांगतात. तर त्यासाठी त्यांचं काम ते चालूच आहे. फक्त त्यांनी एक पुढे म्हटलं आहे आपण लक्षात ठेवा. इथे अजून पुढे जायचंच आहे. भगवत कृपे वाचून काही केवळ प्रयत्न सिद्धी नाही समर्थे दासबोधी पाही कथिले असे. बरोबर त्याचा उल्लेख आहेच. त्याच्यानंतर धरला मनुजा अवतार तैसाचे आचार विचार मग साधनेने झिजवले शरीर साधक वृत्ती. तर त्यावेळेला काय करावं पुढे त्याच्याबद्दल सांगितलं की त्यांच्या गुरुनी तुकामाईंनी त्यांना काय सांगितलं होतं त्याचं लक्षात ठेवलं तरी चालेल की लोकसंग्रह करावा प्रपंच थोर वाढवावा अडला भुलला बोधावा युक्ती प्रयुक्ती. किती बारकाईने सांगितलं.
सगळेच काही अशा तऱ्हेने विचारानं सावध होतील असं नाही. काही युक्ती करून सावध होतील, काही प्रयुक्ती करून सावध होतील. म्हणजे अशा पद्धतीनं का होईना पण सावध करून भगवत भजनी लावावे, बस बाकी काही नाही. तो एकदा तिकडे त्याचं लक्ष गेलं की गेलं, मग त्याचं इकडचं लक्ष कमी होतं. स्वाभाविक आहे ते की मनुष्याचं एकदा इकडे लक्ष लागलं की तिकडे लक्ष आपोआप कमी होतं. हे जे लक्ष आहे तसंच ते लागावं अशी अपेक्षा आहे. प्रपंचातलं काय होतं, प्रपंचात सगळं लक्ष प्रपंचात लागलेलं आहे, तर ते काढून थोडं भगवंताकडे लावलं म्हणजे तेवढंच. मी म्हणतो 24 तासातली 1 तास पूजा किंवा जप झाला तर निदान 23 तास तरी हटला, 1 तास मागे प्रपंच तेवढा तसा हटावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी भगवत भजनी लावावे हे जे सांगितलं ते तसे, ते युक्ती प्रयुक्ती लावावे. आता फक्त शेवट उल्लेख करतो आणि थांबतो, म्हणजे हे आज काही व्हायचं नाहीच कधी आपलं हे, पण त्यातून आहे सूक्ष्माचं जगत आहे आणि त्याचा स्वतःचा व्यवहार. मागे मी आपल्याला यांच्या स्वामींच्याबद्दल बोललो होतो, तिसरे टेंबे स्वामी आपण म्हणतो ते. काय झालं, हे जे सूक्ष्म जगत आहे त्याच्याबद्दल तर, आणि किरकोळ गोष्ट आहे म्हणजे अगदी तशी म्हटलं तर साधी गोष्ट आहे. त्यांच्याकडे आता महाशिवरात्र आली, हाच उत्सव त्यांच्याकडे महाशिवरात्र, रात्रीचा हारे जागरास त्याचा तो ह्याचा निश्चित काल वगैरे आपण बघतो, तर त्या काळाचा तो जागर होता. रात्रीच्या जागरामध्ये सगळी मंडळी भजनात भाग घेतली, पहाटे पहाटे चहाची व्यवस्था, तर ते त्यांच्या जागी माडीवर बसलेले. बाजूला त्या हरिहरेश्वर बांधले, त्या मंदिराच्या तिथे त्यांनी सगळीकडे बाजूला पांगलेली मंडळी सगळी भजन झाल्यावर पांगली, सगळ्यांना चहा पाणी झालं. त्यांनी जे सेवक मंडळी हे करणारी मदत करणारी होती त्यांनी विचारलं, सगळ्यांना चहा मिळाला का विचारून या. सगळीकडे जाऊन आले, विचार परत एकदा विचारून या म्हटले. कोण राहायला नाही ना, नक्की नाही राहायला म्हटले. ठीक, आता असं करा, हरिहरेश्वर मंदिरात जा, मंदिराच्या आतल्या बाजूला ओरीत तिथे एक पागोटेवाले बाबा आहेत, त्यांना जरा बोलवून घेऊन या म्हटले. त्यांना बोलवून आणलं. ते पागोटेवाले बाबा आले, ते तिथे कुकडत बसले. तुम्हाला माहिती महाशिवरात्र सर्वसाधारणपणे खरं थंडीचा काळ. आता आपला हवामान बिघडली, मागं पुढं झालं ठीक आहे, पण त्या थंडीत ती कुडकुडत होती. त्यांना ह्यांनी बोलावले, त्यांना काका म्हणत, तर त्या काकांनी बोलावले म्हटल्यावरती आले तसे ते त्यांना घेऊन आले. त्यांना म्हणले बाबा बसा. म्हणले चहा मिळाला? नाही म्हणले, मला नाही मिळाला. बघितलं, द्या चहा म्हणले. ते म्हणले हे जागेवर नाळले नाहीत, आम्ही 2 वेळा जाऊन आलो. तर यावरनं काय ते ओळखावून जग कसं आहे. या समर्थानं हे वाटलं स्वतःला कधीतरी या प्रपंच करण्याचा एक उदासपणा आहे, तर तो आला. तर आपण तसाही विचार केला, त्याचा आपल्यालाही सगळ्यांना लागू असलेली ती गोष्ट आहे. कोणाचा 5 वर्ष प्रपंच वाया गेला, प्रपंच करा काय, शेवटी कटकट शेवटी वाया आल्या माणसाला. काय होतं शेवटी, काय हा आनंदात आहे बाबा, प्रपंच असा चालला आहे. म्हणजे प्रपंचात सुखदुःख, ते हे ते अपघात, बरं नाही, आजारपणं, माणसं मनासारखी वागत नाही, अमुक नाही तमुक नाही, एवढ्याची यादी आहे आणि तो आनंदात बसला. असं कुठं दिसतं का? तसा जर दिसला तर तो भगवत भक्तच असला आहे, एवढं नाही की दुसरं काय. पान 160 पद 235 समर्थांचं म्हणणं बघूया. दीनदयाल दया करो राम, दीनदयाल दया करो राम, दीनदयाल दया करो राम. यही संसार पार कोई, यही संसार अपार कोई, उदास भया उदास भया उदास भया उदास भया, दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम. जानत जानत मानत मन को, जानत जानत
मानत मन को ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, दया करो राम। दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम। दास दीन जन शरणागत है, दास दीन जन शरणागत है। मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, दया करो राम। दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम।